किती वाट बघत आहे मी, भीर 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 भीर. आता येते उद्या येते, आता येते उद्या येते. माझ्यासोबत खरं पण नाही बोलत, खोटच बोलते. आज नाही येत उद्या येतो. दादा कसा रे तू? खरंच बाई कोमल, तुला बघून इतका आनंद झाला ग. होती कशी आणि झाली कशी. खूपच सुंदर दिसत आहे तू, माझ्यापेक्षा पण सुंदर दिसत आहे. काय केलं ग तू असं, मला पण सांग ना. खरंच खूपच ब्युटी क्वीन दिसत आहे तू. वाव, सो नाईस, व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी ब्युटिफुल गर्ल. अगं दीदी जाऊ दे ना ते आता. बट चल ना, मला रक्षाबंधनची तयारी करायची आहे ना. भाऊची किती वेळची वाट बघत आहे मी, आपल्या भाऊची. ते यायलाच तयार नाहीये. आ माझ्यासोबत तर नेहमी खोटच बोलते, खोटं बोलायला. हे मम्मा, शांत काकू, बोला ना ग. किती दिवसानंतर आलो आम्ही. तब्बल आम्ही दिवाळीला गेलो तेव्हापासून जस्ट आलो आता. आणि आमच्यासोबत एक पण नाही बोलताय कोमल शिवाय. काय बोला बापा, आम्ही तुमचा आनंद पाहून आम्हाला आमचा आनंद विसरून गेलो आम्ही. काय सांगू. अव पाय तर नजर फाकून नाही राहिली. माय माय लेकर राहिले किती सुंदर, किती मोठे मोठे झाले हो माय. हाताखाली खेळे बापा, आणि आता हाताचे वरतेच झाले बाबा डायरेक्ट. हो ना माय. पाय बरं माय, तू ही दुसरी वाली पोरगी पाय ना, हे किती लवकर उंच झाली बापा, आणि किती लवकर मोठी झाली. आ थांब, लग्नच करून देतो मी. एवढ्या लवकर काय वाढली मग तू? एवढ्या लवकर वाढली? ए शांता काकू, माझ्या एजनुसार माझी हाईट नाही वाढणार का आता? आ आणि रश्मी काकू तर माझ्यासोबत बोलतच नाही ग. आणि पिंकू, तुझं तोंडातल्या तोंडात हसत आहे, जर अशी दिदीला बोलत पण नाहीये. ये ना माझ्याकडे, ये माझ्याकडे पिले ये. हो दादा, काही होश गिश आहे का म्हटलं काही? बहिणीले पाहून मायेले पाहून तुमची जबान बंद झाली काय? काही बोला ना राजू. नाही रे बा कोमल, नाही तसं काही नाही आहे. पण तू खरंच खूपच, म्हणजे आम्ही हेच विचार करताय की कोमल होती कशी, आता झाली कशी. आम्ही तेच विचार करताय एक्झॅक्टली. कोमल, तुझ्यावर काही वरतून देव येऊन काही तुझ्यावर बदल करून गेले का? पिल्या, कोमू, ए बाई माझी सिस्टर कोमू. हो रे मेकड्या, जा तिकडे. मग मी सुंदर दिसत आहे तर मग सुंदरच आहे मी. दिसताय सुंदर म्हणजे पहिले नव्हती का मी सुंदर? मी सुंदरता दाखव नाही ना, आता दाखवला तर मग असं म्हणतं काय? मैं चली देखो प्यार की गेली, मुझको रोके ना कोई. मैं चली. ए बापरे, वाव, सिंगर. आता घरी मस्त गमत जाईन बाप्पा. अजून 2-3 दिवस शाळेत नाही जात मी. हो ना, दोन्ही दादा, एक ताई, अजून कोमलताई तर होतीच म्हणा. बापरे, आता घरी किती गमत जाईल. आई पाय बाई, मी 2-4 दिवस शाळेत नाही जात बा आता. हो हो हो, तुला तर घर राहायचे नाटकच पाहिजे. चलो भाइयों, अपनी कलाई दो और मुझे राखी बांधने दो. बेसब्री से इंतजार कर रही मैं, और ये छोटी पिंकी भी इंतजार कर रही. अब मेरा हमारा इंतजार खत्म कर दो. हाँ सिस्टर, चल. अभी हमारे को अंदर तो आने दे यार. बाहर से कितनी बातें कर रही तू. लेकर बाई बातच मोठे झाले हो बापा. याचे बाबा आले तर काय म्हणून माय. लेकर पाय म्हणून किती मोठे मोठे झाले म्हणून. कमल पाय, आता ते 2 भाऊ, एक बहीण अजून आली. आता तर तुला काहीच भेवाचं काम नाही बापा. मस्त राहायचं. ताई, तुला माझ्या बद्दलचं सगळं माहिती आहे ना? हो हो कोमल, मला आईनं फोनवरच सांगितलं होतं, तर त्यामुळे तू काहीच टेन्शन नको घेऊ. आणि मी पण तुझ्या बहिणीसारखीच वागणार तुझ्यासोबत. जशी माझी आई माया लावते ना, तशी दुसरी मी तुझी आईच आहे. ओके, मी तुझ्यापेक्षा थोडी मोठी आहे, तर मी समजदारच आहे. तू माझ्यासाठी लहानच आहे अजून. ओके, काही टेन्शन नाही घ्यायचं. देवाच्या कृपेने मला आई वडील आणि माझी बहीण, माझा भाऊ किती छान आणि किती सुंदर दिले. बाप रे. चला आम्ही येतो मग. येतो येतो कोमल. राखी कोण बांधन? आला ना उभ्यानं, चालला काही नाही झाला का आता. हो ना तर. अरे बाई, तू मनातून तर उठ, आम्हाला अंदर जाऊ दे. ताण गिन लागली आम्हाला. काय कोमल तू, ब्युटी क्वीन. हो चला बापा, अंदर चला. गंगा, मी काय म्हणतो बिचारे, आता लेकरं आले हाय. कोमलई मायाच घरी आहे, आणि पिंकी मायाच घरी आहे, आणि त्या पोरगई मायाच घरी बसलाय. तर मी काय म्हणतो, तर त्या घरी राखी बांधल्यापेक्षा त्याले दोघाय भावाले माया घरी सोबत बांधून दे. नाही तुले काय पटते असं सांग मला. माया म्हणणं असं म्हणते बाई, पण तुले काय पटते ते सांग तू. ठीक आहे ना, काही हरकत नाही ना शांताबाई. तुझ्या घर माया घर तुझ्या घर. इथं बांधली का तिथं बांधली काय? बांध, त्या घरी बांध बापा, काही हरकत नाही. पण मी नाही विचारे बासुंदी करून ठेवली. घेव माय गंगा, मी नाही विचारे गुलाबजामुन करून ठेवले. तर मग एक काम कर, मायाच घरी जेवायला येऊन जाय. रश्मी हाय आणि पार्वती लिंग शिल्पाले त्या 2 काकीले सांगून देतो मग. मस्त स्वयंपाक करून जेवण करून घेऊ मस्त, नाही काय? एवढं मोठं गोड आता वाया जाय, एवढं मोठं गोड कोणी खात नाही. आणि लेकराच्या खुशीच्या निमित्तानं चल आपलं त्याला जेवणही करायला लावून देऊ. काय होते, सलातून एकदा त्याला जीव घातलं तर चांगलंही वाटते जरा सोबत सोबत जेवायला. काय म्हणतो? हा, तिथं फारच चांगलं बाबा. मग हाय का नाही? हो चांगला आहे ना शांताबाई, चांगला आहे. ठीक आहे. काय माहित माय, लेकराला तेव्हापासून नाही काय माझ्या घरात मनच नाही लागून राहिलं बापा. माझ्या कोमलही तिकडेच आहे, आणि घरी बिचारे मला गमूनच नाही राहिलं बिचारे.
आता काय माहित नाही काजल, लोकांचे पोटले का आले तर आता काय मी दूरच्या लेकराला दूर लोटते का काय करते. आतापर्यंत मार वर केली, आता स्वतःचे आले म्हणजे नेटच लागते, लोकांना नेट लागाल नाही तरी. मग नाही तर काय हो मा, इथं स्वतःच लेकराचं बरोबर नाही करत ना, लोकांच्या लेकराचं दूरच आहे हो बापा. कोणतरी कामात घोसून घ्यासाठी करते व लोक, नाहीतरी काय एवढ्या आंगोळीने करते का? मार काम ढोर डुकरासारखे करून घेते, मार राब राब बैलासारखे कष्ट करून घेते त्याच्या इकडून. मग 10 न 5 रुपयाचा ड्रेस घेऊन द्याले, 10 न 5 रुपयाचं खाऊ घालायला काय लागून राहिलं व? ते तर आपण आपल्या लेकराला असंच देतो व, बिना काम केल्याचं. लोकांना टागायला आहे ना माय, करणी करू घरात भरवते. घरात भरवाले. हो ना बाई, एवढं करू नये त्या पोट्टीले बिचारे. लोकांचे दार चांगले झाले, माय पोरगी म्हणेस नाही, मी म्हटलंच म्हणे. लोकांचे दार तुला चांगले वाटले म्हणे. शायन्या तुत्राची उत्तर मारी पोट्टी थे हेमार तोंडी. तिले आता या गंगीने जरी लात मारून काढली ना तरी मी माझ्या घरात तिले पाय नाही ठेवू द्यान. आता ते पोटले कसं आले माहीतच पडते ना, किती सुद्धा वागवते, किती स्वतःच्या पोरीले कामं सांगते, किती स्वतः करते माहीतच पडते. माहिती पोरगी माही पोरगी म्याड. आता कसं टोमने मारू देणं. काऊन म्हैस तोंडे व्हा, तुम्हाला कोणाचं चांगलं दिसत का व? चांगलं दिसायला जायता अंदरून जायता सारे. काऊन तुमच्या अंदरून काय आग भरली आहे का व? दुसऱ्याचं भलं करण्याने होत ना, दुसऱ्याच्या बाऱ्यात बुराई नाही सोचा. केलेले कर्म स्वतःच्या समोर येऊन राहिले तरी तुम्हाला अद्दल नाही घडून राहिली. तरी कर्नाकटी काय उदासी काय 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 रंगाचं बोलून घेऊन राहिले सणासुदीच्या दिवशी. काय म्हणता मग तू? काय म्हणतो म्हटलं? जवा तवा बचल तुला काय वाटलं आम्ही का तुला भेणार आहे काय? बालामची बाई काय तू? आम्ही चांगल्या लोकांनाच नाही भेटणार. तुले 10 रुपयाची खिटर घालत नाही, घालत का नाही बरोबर? तुले भेणार आहे का वा? चालली इथं मोठी तोंड उच्ची करून बोलाले. हदीत राहत हदीत बोलायचं सांगून राहिली. महिल्या कृत्या घरी घेऊन म्हणजे चोर तर चोर, उलट तू शिरजो. काय म्हणता म्हणजे? चोर तर उलटा शिरजो, उलट्या हाताची नाही दिली तर सिद्धी मातीत जातो तू. हेंबार तोंडी. त्या पोट्टीवर किती अत्याचार केले ते दिसले नाही का तुले? केलेले कर्म तुझी, केले कर्म झाले तुझी भोग आले म्हणून तर 10 रुपयाची अवकाश नाही राखी आणायची. म्हणून तर माय 3000 आले असते तर राखी आणता आली असती. 2-3 रुपयाची लायकी नाही तुमची, सांगून राहिला मोठ्या. इथं 10 रुपयाची चप्पल घालता. तुम्ही मला 60 रुपयाची चप्पल घालून दाखवा फक्त, मी तुम्हाला सोन्याची चप्पल बनवून दाखवतो. आतापर्यंत मी माया मोठं असण्याचा, माया श्रीमंतीचा गर्व नाही केला, पण तुझ्या समोर मी आता गर्व करतो. त्यापेक्षा 10 पटीनं चांगली आहे. मी सोनं घालून घुमू शकतो, पण मला शो करायचा सवय नाही आहे ना, म्हणून. अय भामटे वा, तुम्हाला काही अक्कल आहे का नाही आहे व डोमळे वा? एवढ्या चांगल्या पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही भांडणं करता. कुठं भोगान म्हटलं. साला इथंच भोगा लागते, ह्या चिभाकर ह्या सतावर भोगा लागते. आली म्हैस बोलाले. राहिलं लोकांच्या घरातलं, राहिलं स्वतःच्या घरातला अंधार, चालली लोकांच्या घरात तोंड टाकाले. ह्या मशीनचं कोणतं कामच नाहीये. माझ्या जिथं मिरवतच राहते. चालली आपली गुबळ्या घेऊन इथं तिथं शेपटी हलवत. काय माय हद राहते ना शांताबाई. स्वतःचं पाव मग लोकांचं पाव. स्वतःचं पाय ना तू पहिले, लोकांचं पाहिले चालली तर. हे पाय, मी तुला सांगून राहिली कमले, तुले काजल्यान कलावतीले. मला जास्त काही अगावचं बोलायचं नाही. मी तुम्हाला अगावचं बोलत नाही, मी कामापुरतच बोलतो. तुम्हीच खिजवता आमच्या सोबत. आम्ही लय वेळा विचार करतो, एक वेळा विचार नाही करन. लक्षात ठेवजो. काय करशील नाही करशील काय म्हटलं? नाही करशील काय? तुला सांगून राहिली, माझ्या डोक्याच्या वरतून का पाणी गेलं ना बाई. तुलाही नवरा करून देईन, त्या कलावतीने नवरा करून देईन, आणि कमले तुलाही नवरा करून देईन. मग म्हणशील काय केलं शांताबाईनं? तुमच्या अंगामागं कोणीच नाही म्हटलं. तुमचे रिश्तेदार तरी तुमच्या इकडे आहे का वा? नाही, तुमचे लग्न लावून दिले जबरदस्ती नावाची शांताबाईने, बेवडाच पाहून देईन. मग तुम्हाला समजेल लोकांचे नवरे काय ना काय असते, नवऱ्याच्या घरचं सुख काय असते, दुःख काय असते, आणि कोणाचं चांगलं करणं कोणाचं बुरं करणं काय असते. नवरा आल्यावरच समजेल तुम्हाला. थांबा तुम्ही. तुला करत असेल तर कर ना तू नवरा. एवढी शौकीन झाली नवऱ्याची तर आम्हाला नवरा करायला लावून राहिली वा? अय, जास्त आगाऊ नको बोलू वा डोंबळे. आगाऊ बोलाले. त्या दिवशी ते पोट्टी आली वटवट करून गेली. लाज नाही का तुम्हाला? उदाशे वा वांडाय वा? जाणं जराशा ज्याच्यासोबत लफडे करताना त्याला पैसे मागा, त्याला साख्या बांधा, भोई करा त्याले. तुमचा धंदा सांगायचा, जाणार लवकर इथून. त्याला सकाळी डोकं खाले तर. रश्मी, फालतूचं बोलायला नको लो आता. मग फिसक्या काय तू? त्याच्यापेक्षा नाही बोललेलं बेटर आहे तुझ्यासाठी. हे पाय, मी तुला सांगून राहिली, मला तर नवरा करायचंच नाही आहे म्हणा. तुमच्या वाणी माझा आवड धंदा आहे नाही. आणि राहिली गोष्ट, तुले करायचं असेल तर करून घे. माझ्या तेवढी हिंमत आहे ना, मी करूनही देऊ शकतो आणि करूही शकतो. मला म्हणणार कोण नाहीये. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, माया डोक्याच्या वरतून का पाणी गेलं, नाव बदलून टाकन जर तुमचं मी लग्नाने करून दिलं तर. नवरा असा पाहून देईन तेच तर तुम्ही तिथं सुधरान म्हणजे सुधरान, ही 100% गॅरंटी आहे. म्हणून लक्षात ठेवा, जास्त आमच्या उलझू नका. शिदा रस्त्याने आला, शिदा रस्त्याने चालला जा. बापा पाहून घेईन ना, पाहून घेईन. चलो बाबा कमला, चल.
येतो मग शांताबाई. हा पाय आमच्यासाठी रिश्ते पाय. आम्ही नाही काय तोपर्यंत मेडिक्युअर पेडिक्युअर फेशियल गिशियल करून येतो मस्त. पाय नवरे पैसेवाले पाहिजे बाई, काही असो तिकडे. त्याला हे टाकून देऊन येऊन जाऊ घरी. हो आम्हाला 10 नवरे करून दिले ना, आमची गत तेच राहणार आहे. समजलं काय? म्हणून आम्ही पैसा पाहतो, पैसा ना की नवरा. ओके बाय, सी यू अगेन. काय दिमाग खराब करते हो एवढ्या चांगल्या दिवशी. आणि चल बाबा शांताबाई, दिमाग खराब करून काही फायदा नाही आहे. चल आपण राखी बांधू यायचं, रोजच झालाय. हो गंगा चालू. माय कलावती, त्या कर्नाटकीचे गंगीचे एक पोरगी एक पोरग, शांताबाईचं एक पोरग, ते बाहेर देशात शिकायला होते ना, आले ना बाई. ते काय दिसते माय हिरो सारखे, ते पोट्टी ते हिरोईनच दिसते माय. पण कोमलपेक्षा खालीच दिसते. पण पाय गेले भल्ली मस्त आहे बिचारे. आणि आले बिचारे. कार बापा किती चांगली कार हाय. माझ्या पोटात दुखलं बिचारे, काय सांगू तुले. भल्ला माय पोट कस तरी करायला लागलं, जयानं सुटली मला अंदरून. आता किती पैसेवाले व्हायला होते, एवढं मोठे शिकली बापा, नोकरी गिकीवर लागन, त्याच्याबरोबर कोमलली लावून देईन. किती पैसेवाले व्हायला होते. पैसेवाले व्हायले माय बाई. हो का व, खरंच का व माय. मग एक काम कर ना व, काजल आणि मी त्या दोघांनी फसून टाकतो ना. हायच ना मोठे झाले ना ते. दिमागाने मोठे झाले तर ठीक आहे, आम्ही त्याला फसून टाकतो. आणि मग पैसाच पैसा आहे आपल्या जवळ. पाय ना तिकडे नंबर लावून टाकू, काही विषय नाही त्यात. असं जरी किती काही मोठा असला तरी आपल्याला शांताबाई पासून गंगापासून त्याला ओढत आपल्याकडे आपल्या काळजाचा तुकडा बनवायचा त्याला बस. आणि लागेच त्याच्यासोबत लग्न करून टाकू. शांताबाई म्हणते नवरा करून देऊ, आणि तिच्याच लेकराला नवरा करून टाकू. नाही काय मज्जाच मज्जा. मग पोट्टीचं काही ना काही करू. ह्या कोमलचे लफडं कोणातरी सोबत लावून देऊ, याच्या मागं पोरं लावून देऊ आपण. आणि ती पोट्टी आली नवीन, तिचं नाव काय, बरंच काहीतरी नाव आहे तिचं वालं. आणि तिथे मागं लावून देऊ आपण पोट्टे. म्हणजे दोघीले लफड्यात फसून त्याला, म्हणजे असं का त्याच्यासोबत लग्न झालंच पाहिजे असं करून टाकू आपण. आपल्याकडून कोणाचं चांगलं पाहिलं नाही होत ना, तर कोणाचं आपण वाईटही नाही पाहू म्हणतो. आपण कोणाचंही वाईटही पाहू, कोणाचं चांगलंही नाही पाहू. बस हेच धर्म आहे आपला. ह्याच आपला एक धर्म आहे, हेच आपली एक शिकवण आहे. आपली शिकवण नाही भुलायची. पण तसं पोट्टे चांगले पाहिले काय विचारतो माय. त्या गाडीतून उतरल्या बरोबर काय त्याच्या अंगाचा वास सुटला बाई, परफ्यूमचा. कोणता मारला आणि कोणता नाही. तर एवढे मस्त पाहिले आहे काय सांगू तुले. माझ्याकडून राहायला नाही गेला बाई कलावती. मी भांडणच केले बाबा, भांडण करायले म्हटलंच मी ना. लोकाईले म्हटलं आता स्वतःचे पोट गोया आला म्हटलं, तर म्हटलं बाई आता लोकांचे लेकरं म्हटलं चांगले नाही वागवण म्हटलं. तेले म्हटलं म्हणजे कोमलले जसं गंगा चांगली नाही वागवण म्हटलं. आता म्हटलं ते तिच्या डोक्यावरच बसेल म्हटलं बापा. आता ती पोट्टी माझ्या दारात जरी आला तिला हाकलून देतो म्हटलं. 2 एकर वावरासाठी केले म्हटलं, करणे करू घरात भरवलं म्हटलं. मला म्हटलं तिनं म्हणजे असं मला तर परकच समजलं म्हटलं. शेवटी म्हटलं मी नाही भल्ली बोलली मी तिला. आता शांताबाई का म्हणते मला नवरच करून देईन म्हणे. आणि भांडण केल्याशिवाय कसं आपल्याला गमत आहे, थोडंसं करावं लागते. जाऊ दे, तिकडे केलं ते केलं. नवरा करून देईन म्हणे की शांताबाई पैशावाला करून द्यायचं म्हणा. माय 3,000 आले का व? हो 3,000 तर आले 3,000 तेच पाय विसरूनच गेलते. तेच सांगायसाठी मी तुमच्या घरात येऊन गेलती. बरं तुम्ही आले. 3,000 आले तुमच्या बँकेत आले असन. पहा लवकर. मग चल बाई, या माझ्या नवऱ्याच्या मोबाईल मध्ये माहित पडते. चल मी घरी जातो मग आता. पाय तू 3,000 आले असन तर आपण राखी घ्यायला चाललो जाऊ. मला आले असन ना. हो जा ना, पाय ना श्रद्धाच्या मोबाईल मध्ये जाय. बरं पाहू मग आता काय करायचं काय नाही तर. आपणही मस्त त्या पोराला बोलावून घ्यायचं आणि करून टाकू मस्त. हो पण बिचारे मायाने का बिचारे पैसा खर्च करायला मनच नाही करत बिचारे. काय ते राखी ना माखी आणून भावाच्या गळ्यात बांधावं. मी तर धागा बांधता का एखादा. ते रंगीबिरंगी धागा भेटते 10 रुपयाचं बंडल, ते घेऊन येऊन बांधून देते त्याच्या हातात. नाहीतरी तुट्टे असेच राहतो माहिती म्हणे. तू सांग, भावानं जर धाग्या लायकीचे पैसे टाकले तर त्यानं जर 5 आणि 10 रुपये टाकले तर आपली काय व्हॅल्यू राहील. 20 रुपयाची राखी टाकशील तर 80 रुपयाचा फायदा होते. 100 रुपये ताटात टाकतेस कोणी आजकाल. म्हणून म्हणताय 20 रुपयाची आणली तरी 100 भेटून राहिले ना इकडे. तर मग काय मागं पुढे पाहिजे घेऊन ये ना. मी तर म्हणतो तुला 50ची आणली ना तर त्याला 500 जरी टाकले सोने पे सुहागा. कोणी टाकते, तू कोणाला बांधतोस तर राखी. मी तर बाई कोणालाच नाही बांधतो. एक काम करतो, गावातल्या जे माणसं आहे ना त्यालाच बांधून टाकतो. म्हणजे कसे पैसे जमा होते आणि भाऊही बनवून टाकतो एका दिवसासाठी. काय होऊन राहिलं, पैसे जमा होते माझ्याजवळ. कलावती कळतं का मग आनंद आता. अमाय चांगला आहे नाही. चल ना मग, चल आपण आज रात्री विकत आणून राख्या. जास्त नाही, 5-5, 10-10 रुपयाच्या. आणि गावातल्या ज्या माणसं आपल्यासोबत चांगले बोलते, ज्या बाया चांगल्या बोलते आणि नाही बोलल्या तिला आपल्या घरी बोलायचं. त्या माणसाला ना आपल्याच घरी मस्त राखी बांधून त्याला पाठवून द्यायचं. मस्त पैसा जमा होते. 1,000, 2,000, 3,000, 4-5,000 कशी जमा होते. हा विचार करतं का तसं. हा तसंच करू. जाय मग लवकर पैसे काढायचं आणि तिकडे राखी घेऊन घेऊ. जा बरं लवकर. बाई ग, बहीण भाऊ सोबत राखी बांधताना किती सुंदर दिसत आहे ग. बापरे, राधा कृष्णाची जोडी तशी आमच्या बहीण भावाची जोडी म्हणजेच आमच्या कोमलची आणि आमच्या. अरे बापरे, किती सुंदर दिसत आहे बहीण भाऊ. कोमल खरंच ग खूपच छान ड्रेस घातला. बाई ग, मी पण ड्रेसच घालायला हवा होता नाही का साडीपेक्षा. अगं रेवती ताई, नाही राहू दे, तू साडीतच छान दिसत आहे. मी घालतो म्हटलं पण मला एकही साडी पुरली बापा, मग मी घातलीच नाही. जाऊ दे ना पिंकी, काही नाही साडीने मला घातल्यापेक्षा, अवकात केल्यापेक्षा, बदक पडल्यापेक्षा बाई अशीच बांध मा. दादा आल्या तर दोन्ही दादाला राखी बांध मस्त. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. बाई 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 माझ्या चिमुकल्यांना दृष्ट नाही लागो बाई कोणाची. दादा पाय राखी राहू दे बा, सोडजो नको, ही गाठ अशीच राहिली पाहिजे. हो कोमल, आपली गाठ आपल्या बहीण भावाची गाठ अशीच राहते. हा, नाही सोडत मी तुझा साथ कधी. हा दादा, इतके सगळे गिफ्ट कशाला आणले? माझी लाडाची बहीण आहे. बरोबर. बाई कोमल, त्या युट्यूब वरच्या बहीण भावाला पण विश करून दे रक्षाबंधनची. माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आणि माझ्या बहीण आणि भावाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा, आमच्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला